अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। मकर संक्रांत स्पेशल एकदम पोलपाट एवढ्या मोठ्या पातळ आणि टम फुगणाऱ्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होणाऱ्या पुरणपोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। पुरणपोळी बनवण्यासाठी मी 1 ग्लास म्हणजे पाव किलो चणा डाळ घेतली आहे। आता ही चणा डाळ कोमट पाण्यामध्ये 1 तास भिजत घालणार आहे। चणा डाळ भिजत घालताना ती कोमट पाण्यात भिजत घालावी म्हणजे लवकर फुगली जाते। 1 तासाने डाळ मस्त फुगली आहे। कुठलेही कडधान्य शिजवण्याच्या आधी पाण्यात भिजत घातल्यामुळे लवकर शिजले जाते आणि त्यामुळे गॅसची बचत पण होते। चणा डाळ चांगली 2 ते 3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतली आहे। सर्व चणा डाळ कुकरमध्ये घालून घेऊया। कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी मी इथे 2 ग्लास पाणी घातले आहे। डाळ भिजल्यामुळे ती 1 ते 2 शिट्यात शिजणार आहे। आता डाळीमध्ये पाव चमचा हळद, चिमूटभर मीठ घालून घेऊ आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ। डाळ भिजत न घालता कुकरला लावली तर 4 ते 5 शिट्ट्या काढाव्या लागतात। आता पुरणामध्ये घालण्यासाठी पाव किलो चणा डाळीला 200 ग्रॅम गूळ आणि 50 ग्रॅम साखर तसेच 1 चमचा वेलची जायफळ पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे। कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये डाळ मस्त गळगळीत शिजली आहे। त्यामुळे नेहमी डाळ भिजत घालून मगच डाळ शिजवून घ्यावी। डाळ गरम आहे तर लगेच गाळणीने गाळून घेऊया। डाळीत जास्त पाणी राहिले तर पुरण जास्त पातळ होते आणि मग ते जास्त आटवत बसावे लागते। डाळ चांगली निथळून घेऊया म्हणजे डाळीतले जास्तीचे पाणी निघून जाईल। आत्ता पाणी काढून घेतलेली डाळ परत कुकरमध्ये घालून घेऊया। डाळीमध्ये सुंठ पावडर घालून घेऊया। तसेच डाळ गरम असतानाच त्यात घेतलेली साखर आणि गूळ घालून घेऊया। डाळीमध्ये सुंठ घातल्यामुळे पुरणपोळी खाताना पोटाला बाधत नाही। डाळ गरम असल्याने साखर गूळ डाळीमध्ये लवकर मिक्स होतील। घातलेले सर्व साहित्य डाळीमध्ये चांगले मिक्स करून घेऊया। लगेचच डाळ मीडियम गॅसवर ठेवून सतत हलवत गूळ आणि साखर वितळवून घेऊया। नुसत्या गुळामुळे पुरणपोळी जास्त मऊ बनते, पण साखर आणि गूळ मिक्स करून घातले तर पुरणपोळी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते। साखर आणि गूळ वितळल्यामुळे डाळीमध्ये पाणी तयार झाले आहे। आता हे पाणी आपल्याला पूर्णतः आटवून घ्यायचे आहे। गॅस मीडियम ठेवून सतत हलवत असल्याने आता डाळीतले साखरेचे आणि गुळाचे पाणी कमी कमी होत चालले आहे। पुरण हलवताना नेहमी लांब दांडीचा असलेला चमचा किंवा कालथा घ्यायचा म्हणजे पुरण शिजवताना डाळीचे गरम थेंब हातावर उडत नाहीत। पुरण करताना नेहमी जाड बुडाचे भांडे घ्यायचे म्हणजे पुरण बुडाला करपणार नाही। पुरण जर जास्त सुके केले तर पुरणपोळ्या लाटताना तुटल्या जातात। पुरणामध्ये कालथा उभा राहिला आहे म्हणजे पुरण परफेक्ट तयार झाले आहे। आता मी गॅस बंद केला आहे। सतत हलवत पुरण बनवल्यामुळे पुरण अजिबात करपले नाही। गॅस बंद करून त्यामध्ये वेलची जायफळ पावडर घालून मिक्स करून घेऊया। मी इथे कटाची आमटी बनवण्यासाठी डाळीचे पाणी काढून ठेवले आहे। मी नेहमी पुरण यंत्राच्या साहाय्यानेच डाळ वाटून घेते। गरम गरम डाळ पुरण यंत्रामध्ये वाटली तर ती वाटायला सोपी जाते आणि भराभर वाटली पण जाते। जर तुम्ही गार झालेली डाळ पुरण यंत्रामध्ये वाटली तर ती वाटायला जड जाते। त्यामुळे डाळ शक्यतो गरम गरम असतानाच भराभर वाटून घ्यावी। डाळ गरम असतानाच वाटायला लागते, त्यामुळे पुरण यंत्र वापरले तर हात भाजले पण जात नाहीत। इथे माझी सर्व डाळ 5 ते 6 मिनिटात वाटून झाली आहे। डाळ वाटून राहिलेला हा गोळा
मी कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे. पुरण आत्ता जरी आपल्याला मऊ वाटत असले तरी ते गार झाल्यानंतर घट्ट होणार आहे. कधीकधी पुरण पातळ बनते. अशावेळी पुरण कॉटनच्या रुमालावर पसरवून ठेवावे, म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते. गरम पुरण लगेच डब्यात भरून ठेवले तर डब्यात गरम वाफ तयार होऊन पुरण पातळ होऊ शकते. बनवलेले हे पुरण गार झाल्यावर हवाबंद डब्यात 7 ते 8 दिवस तरी एकदम चांगले राहते. एवढ्या पुरणामध्ये माझ्या 15 ते 16 पुरणपोळ्या होणार आहेत. आत्ता पुरणपोळीचे कणिक भिजवण्यासाठी मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ चाळणीमध्ये घेतले आहे. त्यात चिमूटभर मीठ आणि 2 चिमूट खाण्याचा पिवळा रंग घालून चाळणीने चाळून घेते, म्हणजे मैद्यात जर काय असेल तर ते चाळणीमध्ये येईल आणि घातलेला रंग पण पिठामध्ये चांगला मिक्स होईल. मैदा चाळून झाल्यावर त्यामध्ये 1 पळी तेल घालून सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया. आत्ता थोडे थोडे पाणी पिठामध्ये घालून पीठ मळून घेऊया. जेवढे पीठ मळू तेवढे त्या पिठाला लवचिकपणा तयार होऊन पुरणपोळ्या लाटताना पातळ लाटल्या जातील. तुम्ही ह्याच पद्धतीने नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पण पुरणपोळ्या बनवू शकता. आपल्याला कणिक चपातीच्या कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून घ्यायचे आहे, कारण 1 तासाने कणिक थोडे मऊ होईल. पीठ मळून झाल्यावर परत एकदा मी 1 पळी तेल पिठात घालून परत एकदा पीठ मळून घेते. इथे पुरणपोळीचे कणिक मळून तयार झाले आहे. पीठ मळून झाल्यावर लगेच एका डब्यात भरून 1 तास फुगण्यासाठी ठेवूया. 1 तासाने पुरणपोळी लाटायला घ्यायच्या अगोदर परत एकदा पीठ चांगले मळून घेऊया. मी इथे पुरणाचे गोळे करून घेतले आहेत. पुरणपोळी लाटण्यासाठी मी पुरणाच्या गोळ्यापेक्षा थोडा लहान पिठाचा गोळा घेऊन त्याला हातावर पसरवून घेतला. आत्ता त्यात पुरणाचा गोळा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरून घेते. गोळा भरून झाल्यावर आलेले जास्तीचे पीठ न काढता ते पिठाच्या गोळ्यावरच प्रेस करून घेऊया. पुरण भरून झाल्यावर गोळा दोन्ही हाताने दाबून घेऊया. आता परत एकदा पिठाचा गोळा हातावर पसरवून त्यात पुरणाचा गोळा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरून घेऊया. पुरण भरून झाल्यावर पिठाच्या आवरणाचे तोंड घट्ट चिटकवून घेऊया, म्हणजे पुरणपोळी लाटताना फुटणार नाही. पुरण भरून झाल्यावर गोळा दोन्ही हाताने दाबून घेऊया, म्हणजे पुरणपोळी लाटायला सोपी जाईल. मी पुरणपोळी लाटण्याआधी पोलपाटाला ची जाड पिशवी लावून घेतली आहे. ही जाड पिशवी घेऊन त्या पिशवीमध्ये पोलपाट घालून फोल्ड केलेल्या भागाला सेफ्टी पिन लावून घेतली आहे, म्हणजे पिशवी हलणार नाही. आत्ता पुरणाच्या गोळ्याला मैद्याचे सुके पीठ लावून हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेऊया. पोलपाटाला लावलेल्या पिशवीमुळे पुरणपोळी सरसर लाटली जाते. पुरणपोळी लाटायला एकदम हलकी जाते. कधीकधी पुरणपोळीच्या कडा खाताना कडक लागतात, त्यामुळे लाटणीच्या साहाय्याने पुरणपोळीच्या कडा जाड न ठेवता पातळ लाटून घ्यायच्या. मळलेले पीठ चांगले मुरल्यामुळे पुरणपोळी एकदम छान पातळ लाटता येते. आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर मकर संक्रांत स्पेशल एकदम सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी करावी आणि तिळापासून बनवलेले लाडूचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे. तो पण तुम्हाला बघायला खूप आवडेल. आत्ता आपली पोलपाटा एवढी गोल गरगरीत पातळ पुरणपोळी लाटून झाली आहे. आत्ता ह्याच पद्धतीने दुसरी पण पुरणपोळी लाटून घेऊया. पुरणपोळीच्या पिठाला सुके पीठ लावून हलक्या हाताने गोल गरगरीत पुरणपोळी लाटून घेऊया. पोलपाटाला लावलेली पिशवीमुळे पुरणपोळी अजिबात पोलपाटाला चिकटत नाही, त्यामुळे सतत पोलपाट उचलायला लागत नाही. तसेच पुरणपोळी पोलपाटावर भरभर लाटता येते. आपली इथे एकदम पोलपाटा एवढी मोठी आणि कागदासारखी पातळ पुरणपोळी लाटून तयार झाली आहे. आत्ता पुरणपोळी भाजताना तवा चांगला गरम झाला की गॅस बारीक ठेवून तव्यावर थोडे तेल टाकून अलगद हाताने पुरणपोळी तव्यावर घालून घेऊया.
पुरणपोळी तव्यावर टाकल्यावर वरून परत एकदा थोडे तेल टाकून घेऊ. पुरणपोळी सगळीकडून सारखी लाटल्यामुळे तव्यावर टाकल्याबरोबर टम फुगली आहे. पुरणपोळीचा वरचा भाग फुगून वर आला की पुरणपोळी दुसऱ्या साईडला उलटून घ्यायची. आत्ता गॅस मीडियम ठेवून पुरणपोळी हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेऊया. इथे छान खरपूस पुरणपोळी तयार झाली आहे. आत्ता दुसरी पुरणपोळी टाकल्यावर परत एकदा पुरणपोळीवर तेल घालून घेऊया. गॅस मध्ये मध्ये थोडा बारीक मोठा करून पुरणपोळी खरपूस भाजून घेऊया. तव्यातली पुरणपोळी भाजत आहे तिथपर्यंत दुसरी पुरणपोळी लाटून घेऊया. पुरणपोळी तुम्ही जेवढी पातळ लाटाल तेवढी पुरणपोळी खुसखुशीत बनते. तुम्ही पण नक्की या पद्धतीने पुरणपोळी बनवून बघा. इथे आपली पातळ गोल गरगरीत पोलपाटा एवढी पुरणपोळी लाटून तयार झाली आहे. पुरणपोळीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तव्यात टाकलेली पुरणपोळी छान खरपूस भाजली आहे. पुरणपोळी खरपूस भाजली की खाताना छान कुरकुरीत लागते. गरम गरम खरपूस तयार झालेली पुरणपोळी दुधाबरोबर किंवा तूप लावून खायला खूप छान लागते. तर आजचा भरपूर टिप्ससहित पातळ गोल गरगरीत टम फुगलेल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.